पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडे फिरत होतो। काल पण पाऊस पडत होता। परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करता आपण मेहनत घेत होतो। त्याला आम्हाला मिलिटरी मदत करत होती, एअरलिफ्टिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या, एनडीआरएफची टीम आपल्याला मदत करत होती। सगळं प्रशासन तिथलं, राज्य सरकारचं, त्या जिल्ह्याचं, हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत। आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ, असं 10 किलो धान्य। परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य बिन्न भिजलेलं आहे, धान्य खराब पण झालेलं आहे, आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही। काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही। आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय। काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते। आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा। डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं। यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत, आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेलं आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातून बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते, परंतु तिथं केंद्र सरकारने पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी। मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे। आणि महाराष्ट्रात पण ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं, आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली। मी 3 बोलले तर मी गाडीत बसून निघून जाईल। धाराशिवचे जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसतात दादा, एक वर्तनालय काय कुठे? नाही दादा, शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता। काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे, त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन।